कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पुलतांबा फाटा ते झगडे फाटा हायवेवर रोड रॉबरी करणाऱ्या गुन्हेगारास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने मालेगाव येथून आणून केले जेरबंद। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान झगडे फाटा येथे डॉक्टर तुषार बाळासाहेब खंडीजोड वय 24 वर्ष राहणार सोनेवाडी हे त्यांच्या मोटारसायकलवरून घरी जात असताना चांदे कसारे शिवारात पल्सर मोटारसायकलवर आलेल्या 2 अज्ञात इसमांनी फिर्यादीची मोटारसायकल अडवून चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील मोबाईल, रोख रक्कम, डेबिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असा एकूण 20,900 रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला आहे। याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 324/2023 भादवी कलम 392, 341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानुसार सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोबाईल हँडसेटचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील आरोपी अमोल राजेंद्र काकळीज वय 25 वर्ष राहणार मालेगाव कॅम्प याचा सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोलिसांनी मालेगाव येथून अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आले असून पोलीस कोठडी रिमांड मध्ये आरोपीने पोलिसांकडे सदर गुन्ह्याची कबुली दिली असून नमूद गुन्ह्यात चोरून नेलेल्या 20,900 रुपयांच्या मुद्देमालापैकी 20,000 रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट त्याने काढून दिल्याने तो हस्तगत करण्यात आला आहे। सदर गुन्हा करतेवेळी त्याच्या सोबत असलेल्या आरोपीचे नाव त्याने सांगितले नसून सदर आरोपी हा सध्या इतर पोलीस स्टेशनकडील गुन्ह्यामध्ये अटक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध हा पोलिसांनी फिर्यादीच्या चोरीस गेलेल्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने अत्यंत कुशलतेने करून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून याकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, सहाय्यक फौजदार सुरेश गागरे, पोलीस कॉन्स्टेबल रशीद शेख, अनिश शेख, रोहित आरवडे, अमोल फटांगरे, मेंढे आकाश, बहिरट, चालक पोलीस नाईक साळुंके, सायबर सेल श्रीरामपूर यांच्या पथकाने सदरची कारवाई यशस्वी केली आहे। संपादक बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव।